तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोरिया हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळी इकडं या मार्गाने वैभव भाऊच्या घरी आलो. आल्यानंतर सर्व इलेक्ट्रिकचं साहित्य ताब्यात घेतलं. त्यानंतर इकडं लगेच वैभव भाऊने गाडी घेऊन आला. त्यानंतर मग तेथून आम्ही इकडं हावेला आलो. हावेलाहून इकडं पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी आलो. त्यानंतर इकडं आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी निघालो. तर मित्रांनो, आज आम्ही आईसाहेब ढाबा येथे काम करण्यासाठी आलेलो होतो. आल्यानंतर लगेच वैभव भाऊने इकडं वायरची पॅकिंग काढून दिली. त्यानंतर लगेच मी माझ्या कामाला सुरुवात केली. ती म्हणजे इथून नवीन वायर टाकायची होती. मग थोड्या वेळातच मी येथून तर त्या कोपऱ्यापर्यंत नवीन वायर टाकून घेतली. त्यानंतर इकडं बोर्ड खोलायचा होता, म्हणून इकडं स्क्रू ड्रायव्हर घेऊन पटपट बोर्ड खोलायला सुरुवात केली. थोड्याच वेळामध्ये बोर्ड खोलून ठेवला. इकडे काम करत होतो तेवढ्यात हॉटेलवाल्यांनी आमच्यासाठी चहा आणलेला होता. मग मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर इकडं खोलून ठेवलेल्या बोर्डामधून वैभव भाऊने कनेक्शन करून घेतले पॉईंटचे. त्यानंतर मग बोर्ड मी पॅक करायला घेतला. थोड्याच वेळामध्ये व्यवस्थित बोर्ड अशा प्रकारे पॅक करून दिला. त्यानंतर इकडे बाहेर आलो, बघतो तर काय सूर्यास्ताचा नजारा भारी दिसत होता आणि इकडे हवेला तर सुसाट गाड्या जात होत्या. त्यानंतर इकडच्या पण रूम मध्ये एक बोर्ड फिट करायचा होता. मग आम्ही तेथे व्यवस्थितरित्या एक बोर्ड व्यवस्थित फिट करून दिला. त्यानंतर इकडं कंपाऊंडच्या लाईटच्या पट्टींना किल्पा मारायचे काम हाती घेतले. थोड्याच वेळामध्ये ते पण काम आम्ही पूर्ण केले. त्यानंतर तेथील सर्व काम आमचं पूर्ण झालं. त्यानंतर मग तेथून आम्ही पेठकडे निघालो.